आत्ता मॅडमला आम्ही भेटलो, मॅडमने आमचे निवेदन घेतलं, पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असे मॅडमने आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्यावर काय शस्त्रास्त्र वगैरे आहेत का? हो, भरपूर आहेत. त्यांच्या घरात तलवारी आहेत, काट्या आहेत, सगळेच आहेत. आत्ता पण आम्ही मॅडमला सांगितलं की त्यांच्या घराची झाडझडती घ्या, झाडझडती घेऊन तुम्ही एकदा पहा. हे मॅडमला देखील आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यांचा काय इतरांना त्रास आहे का? हो, पूर्ण गावालाच त्रास आहे. पूर्ण गावाचेच आहेत, बायका माणसं आहेत, सरपंच आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, सगळं गावच आहे इथं. तार वडाला आला तरी केबल वडून. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील मदने. मारून त्यांनी चालले ती आम्ही देवळाला जावं का नाही, मंदिराचं दर्शन करावं का नाही, आमच्या माणसाला काय धोका होऊ नये, गाव सुरक्षित राहावं, आमची हेच इच्छा आहे. किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? कधीपासून? त्याला सारखं चालूच आहे, शनिवारपासून कायमचं चालू झालं. त्याच्या अगोदर काय त्रास होता त्याच्या अगोदर बी होतच. अगोदर बी होतच, पण आम्ही गावातलं संबंध आहे म्हणून आम्ही प्रकरण गावातलं वाढवू नये म्हणून आम्ही आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही. जे बी होईल ते आम्ही सोसलाव, पण आता आम्हाला सोसणं होईना झालं. आता डोसक्याच्या वर गेले. चाकर महिन्याची भाकरी आणायला जाताना पोरगा त्याला एकट्याला त्याला गाठून त्याने मारले. ती आपण पोलीस अधीक्षक कार्यालयाला किती वाजता आला होता तिथं? कुठं? इथं 11ला आला आम्ही. आता किती वाजत आले? आता 4 वाजली. ती काय एवढा उशीर काय झाला? कारण काय होतं? काय आता आम्हाला मध्ये बोललेच नाही की काय चौकशी करत होते. मध्ये चौकशी करत कधी बोलवलं ते मॅडम, आम्ही गेलो होतो, चौकशी केली. त्यांनी गुन्हा दाखल करा म्हणायचे त्यांच्यावरती, आणि कुठल्याही घाणेरड्या नजरेने बघायला, इशारा करायला, काय त्याचा निकाल लावा, काय करायचं करा तुम्हाला, पण आम्हाला गावात तो नकोच आहे. कारण की मुलीवाला तुम्ही घाणेरड्या नजरेने बघायला, इशारा करायला, लेडीजला करायचं काय कारण आहे तिथं? काय आहे ते जेंट्स सोबत करा ना. लेडीजला घाणेरडे आरोप करायचं, मंदिरला जाते वेळेस आठवायचं, मोबाईल दाखवते आणि काहीतरी स्टेटस स्टोऱ्या टाकून धमकी दाखवायचं. जे काय रिअल मध्ये येऊन सगळं मिटवा ना. आता तुम्हाला मॅडम काय म्हणले आतमध्ये गेल्यानंतर? काय आश्वासन तिथं दिलं? गुन्हा दाखल कर, तुझ्यावरती जे काय आरोप झालेत ना तिथं गुन्हा दाखल कर, आणि जे त्याचे आरोप आहेत ना ते माझ्याकडे पण आहेत दाखल. आमदारचा हात आहे त्यांच्या मागे, म्हणून तर आमची दखल घेत नाहीत. त्याच्या मागे राजकीय बळ आहे, सगळं साम दाम दंडा, हप्ते घेतो, कमिशन घेतो. आम्ही रोजान जाणार, आम्ही काय करणार? आमच्याकडे तर उसाला पण यायला पैसे नाहीत, आम्ही काय करणार? हप्ते काय? त्यांना परगावच्या गाड्या आल्या, आता कुणाला हप्ते घेतो? प्रूफ मध्ये सापडत नाही, कुणाकडे हप्ते घेतो ते तुला खलास करतो. ते हप्ते देतात परगावचे गोरगरीब, गावातले गरीब पैसे देऊन बसतात घरी. जाऊ द्या तुम्ही. मुरुम पोलीस तालुका उमरगा, मुरुम पोलीस स्टेशन आज नाही भिवून पाराने लोक जातच नाहीत. आता मुलीवर छेडछाड होऊ द्या किंवा बायकावर खाली मुंडून घालून जातात. बायका मुली खाली मुंडून घालून जातात. त्याची 200 स्पीडनं 100च्या स्पीडनं बुलेट मारतो तो. मागणी काय आहे आता तुमची? मागणी आमची त्या सराईत मुंडावर योग्य ती कारवाई व्हावी, प्रशासनानं दखल घ्यावी. प्रशासन दखल नाही घेतलं तर आम्ही आत्मदहन करू.